हरिभजनाचा सागर हा अखंड आहे। परमेश्वराच्या नामस्मरणाबरोबरच श्रोत्यांचं मनोरंजन करणाऱ्या प्रकाश पारकर बुवांना कोकणचा भजनरत्न पुरस्कार मिळाला आहे। हा सत्कार म्हणजे 11व्या वर्षी भजन क्षेत्रात पदार्पण केलेल्या पारकर बुवांच्या नम्रतेचा आदर आहे। श्रद्धेने न्याय मिळतो, नम्रतेने मान मिळतो आणि योग्यतेने स्थान मिळतं। गेली अनेक वर्षे भजन क्षेत्रात नम्रतेने वावरणारे आणि समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश पारकर बुवा। केवळ भजन क्षेत्रातच नव्हे तर समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रातही आपला ठसा अगदी प्रकर्षाने उमटवणारं हे एकमेव व्यक्तिमत्व। वयाच्या 11व्या वर्षी पारकर बुवांनी भजन क्षेत्रात पाऊल टाकले। त्यांच्या नम्रतेचा आदर करणारा पारकर बुवांना कोकण भजनरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे। त्यांच्या शिक्षकांकडून आणि सर्व आयोजकांकडून त्यांचा गुरुसत्कार सोहळा संपन्न झाला। या सत्कार सोहळ्यास प्रसंगी महाराष्ट्रातील अनेक नामवंत भजनी बुवा उपस्थित होते। पारकर बुवांएवढ्या बाऱ्या कुणी केल्या नाहीत। आमच्या बाऱ्या अगदी खेळीमेळीने होतात। पारकर बुवांच्या नम्रतेचा मी आदर करतो अशा गोड शब्दात भजन सम्राट प्रमोदजी हरियान बुवा यांनी शुभेच्छा दिल्या। अनुभव म्हणजे आमच्या दोघांचे वारे एकदम खेळीमेळीने होतात। आता डबल बारीला उतरल्यानंतर काय असतं, थोडंफार मनोरंजन म्हणा किंवा काय तात्पुरतं लोकांसाठी सगळं करावं लागतं, पण आमच्यामध्ये एवढं प्रेम आहे की दुसऱ्या दिवशी आम्ही एकमेकाचा चहा पिऊनच परत जाणार, असं आत्तापर्यंत आमचं। माझ्या शिक्षकांना मी एवढंच सांगेन की आज पारकर बुवांचं एक उदाहरण घ्या। पारकर बुवा एवढ्या आज बाऱ्या, मला वाटतं की त्यांच्या एवढ्या बाऱ्या कोणाच्या झाल्या नसतील आणि एवढ्या बाऱ्या होऊन सुद्धा ते आज नम्रतेने वागतात। लहान मुलाची सुद्धा अवोजावो करून, म्हणजे लीनता हवी ही प्रत्येकाने पहिल्यांदा आपल्यामध्ये लीनता ठेवा, लीनतेने वागा सगळ्यांनी आणि आपला अभ्यास करून त्या क्षेत्रामध्ये पुढे। सर्व शिक्षकांकडून पारकर बुवांची तुलना ही नारळांशी केली गेली। नारळ हा भारतीय संस्कृतीत पवित्र आहे आणि सत्कार व्यक्तीचा नसून व्यक्तिमत्वाचा आहे असे सुदन बांदिवडेकर यांनी सांगितले। राजकीय दृष्ट्या पारकर बुवांचा आणि आमचा संबंध कमी असल्यामुळे काही संबंध राजकीय दृष्ट्या आम्हाला तेवढे संबंध माहीत नाही, पण खरोखरच या ठिकाणी त्यांच्या मी शिष्यांचं कौतुक करतोय। व तुमची तुला करताना तुमची तुला नारळाने केलेले आहे आणि श्रीफळ हे पवित्र मानलं जातं आणि भजनात सुद्धा आपण श्रीफळासारखं पवित्र काम केलं, त्यामुळे तुमचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे। सत्कार हा व्यक्तीचा होत नाही, व्यक्तीनं केलेल्या कार्याचा गौरव या ठिकाणी तुमच्या शिष्यांनी या ठिकाणी केलेला आहे। गुरु शिष्याची परंपरा, गुरुबद्दलचा आदर, विश्वास आणि गुरुने केलेले संस्कार हे यावेळी शिष्यगणांकडून दिसून आले असे संदेशजी पारकर म्हणाले। धुळेच्या माध्यमातून जो कार्यक्रम झाला, सर्व शिष्यांनी एक गुरुदक्षिणा म्हणून एक श्रीफळ त्या ठिकाणी त्या गुलामध्ये टाकून हा एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। खरं तर गुरुच्या बद्दलचा असलेला सन्मान, गुरुच्या बद्दलचा असलेला आदर आणि गुरुच्या बद्दलचा असलेला विश्वास हा या ठिकाणी या उपक्रमात, या कार्यक्रमात त्या ठिकाणी दिसून आला। खरं तर प्रकाश पारकर म्हटल्याच्या नंतर एक सामान्य व्यक्तिमत्व, पण आपल्या असामान्य अशा कर्तृत्वातून अतिशय खडतर मेहनतीनं आपलं कुटुंब चालवत असताना समाजामधल्या जी एक भजन, एक ती कला आहे, एक साधना आहे, ही त्या ठिकाणी अतिशय जोमानं वाढवण्याचं काम, या भजन कलेला न्याय देण्याचं काम प्रकाश पारकरांनी आपल्या लहान वयापासून त्या ठिकाणी केले। 11व्या वर्षी मी या क्षेत्रात पदार्पण केलं आणि हा सत्कार माझा नसून संपूर्ण सिंधुदुर्गाचा आहे असं स्वतः पारकर यावेळी म्हणाले। की समाधान एवढंच वाटतं की आज जो सत्कार झाला तो माझा नसून, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे आणि माझ्या दृष्टीने श्रद्धेने ज्ञान मिळतं, श्रद्धेने ज्ञान मिळतं, नम्रतेने मान मिळतं आणि योग्यतेने स्थान मिळतं। श्रद्धेने ज्ञान मिळतं, नम्रतेने मान मिळतो आणि योग्यतेने स्थान मिळतं आणि ह्या तीन गोष्टी जर माणसाकडे असतील तर त्या माणसाचा सन्मान होतो।
असं मला माझ्या दृष्टीने वाटतं आणि तोच सन्मान आज माझ्या जीवनातला मला मिळाला असं मी या ठिकाणी जाहीर करतोय. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुप्रसिद्ध भजनी बुवा श्रीकांत शिरसाट यांचा मोलाचा वाटा आहे. या कार्यक्रमासाठी अनेक राजकीय, सामाजिक आणि भजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मयूर ठाकूरसह अनंत पाताडे, कोकण नाऊ, कासारडे.